शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. श्री महात्मा बसवेश्वर संस्थेला 10.69 कोटींचा निव्वळ नफा. प्रामाणिक संचालक मंडळ आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांच्यामुळे महात्मा बसवेश्वर संस्थेच्या ठेवी 675 कोटीवर गेल्या आहेत. मार्च अखेर 95.18% वसुली करून संस्थेला 10,69,00,000चा नफा झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत कुरबेटी यांनी दिली. रविवारी आयोजित संस्थेच्या कार्याच्या आढाव्यात ते बैठकीत बोलत होते. डॉक्टर कुरबेटी म्हणाले, संस्थेचे 27,089 सभासद 1,54,44,000 वर भाग भांडवल, 86 कोटींची राखीव निधी, 675 कोटी रुपयांची ठेवी, 994 कोटी रुपयांचे कर्ज वाटप, 266 कोटी रुपयांची गुंतवणूक, संस्थेचे 4,658 कोटी रुपयांची खेळते भांडवल आहे. संस्थेचे 35 शाखा कार्यरत असून नवीन 6 शाखांना परवानगी मिळाली आहे. याशिवाय स्वमालकीची 7 कार्यालये आहेत. सांस्कृतिक केंद्रे उभारण्याचे काम सुरू असून मुलांच्या संस्कारासाठी ते उपयुक्त ठरेल. संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन तांत्रिक ज्ञान रुजवले जात आहे. आरोग्य विमा योजनेअंतर्गत सभासद व कर्मचाऱ्यांना 3.50 कोटीची रक्कम दिली आहे. सामाजिक कार्यासाठी 2 कोटीची मदत केली आहे. लवकरच संस्थेतर्फे शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करण्यात येणार असल्याचे डॉक्टर कुरबेटी यांनी सांगितले. संचालक श्रीकांत परमणे यांनी कोर बँकिंग, विमा ठेव, शाखा विस्तार, ऑडिट वर्ग कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा कार्ययोजनांची माहिती दिली. CEO SK आदरवर यांनी अहवाल वाचन केले. बैठकीस अध्यक्ष किशोर बाली, संचालक सुरेश शेट्टी, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, सदानंद दुमाले, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, डॉक्टर SR पाटील, संचालिका पुष्प कुरबेटी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, भद्रेश फुटाणे यांच्यासह संचालक व सभासद कर्मचारी उपस्थित होते. सूरज घोडके यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी आम्ही पाहतो की आमची मुलं जी आहेत 24 तास राबतात आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आज आपण 750 कोटीपर्यंत रिकव्हरीला पोचलेलो आहोत. आणि रिकव्हरीसुद्धा तुम्ही बघायला हरकत नाही, 96% रिकव्हरी गेलेली आहे. आणि त्यामध्ये फक्त म्हणजे किती राहिली, त्यामध्ये 3 ते 4% फक्त रिकव्हरी राहिलेली आहे. ती पण आता थोडे पैसे राहिलेले असतात, महिन्यात ती पण आपल्याला मिळू शकते. शेअर कॅपिटल बघताय की 1,54,00,000 आहे. रोड्स आम्ही 500 कोटी दिलेले आहेत. स्वतःचे फंड्स 86 कोटी आहेत. वर्किंग कॅपिटल 807. टर्नओव्हर मी विचार करता सगळ्या टर्नओव्हर 5,000 कोटी टर्नओव्हर केलेलं आहोत. प्रॉफिट मी सांगितलं तुम्हाला, तसा आम्हाला 15-16 कोटी प्रॉफिट झालेलं आहे. पण दाखवताना आम्ही ह्या थोडंसं वेगळ्या विचारांना पुढे जाऊन थोडंसं प्रॉफिटमध्ये तुम्ही दाखवतो यावेळेला. तर आणि परत असं वाटलं पाहिजे की याच्यापुढे आपण काम करावं. तर आज या भागात मला असं वाटतं की आमचे सुद्धा फार सुंदर काम करते आहे. अरुणगिरी पण ते सांगितलं, आमचं बोर्ड्सचं मला वाटतं इतकी चांगल्या पद्धतीने काम करणारी आणि स्वतःला वाहून घेणारी मंडळी आमच्या या बोर्डामध्ये आहे. 24 तास मी बघतोय त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना, त्यांचा त्रास, त्यांचे परिश्रम ते शब्दामध्ये सांगता येऊ शकत नाहीत आम्हाला. 24 तास आमच्या डोक्यामध्ये हेच विचार असतात की आमची संस्था कशी पुढे जावी आणि या भागामध्ये एक अत्युत्कृष्ट अशी संस्था व्हावी असं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र आहे. फक्त आमच्या आता सध्या ब्रँचेस जर तुम्ही बघितलं तर 35 आहेत. परत 5 ते 6 ब्रँचेस आम्ही परवानगी घेतलेली आहे. ते जागासुद्धा आम्ही नक्की करतो आहे. स्टाफसुद्धा ठरवलेलं आहे ते पण, आणि मला वाटतं 5-6 ब्रँचेस थोड्या दिवसांनी सुरू व्हायला हरकत नाही. त्याच्यापेक्षा आम्हाला परत पुढे जायचं आहे. तर एवढंच मला सांगायचं आहे की अशी संस्था या भागामध्ये जी कोऑपरेटिव्ह तत्त्वावर चालते, डेमोक्रेसी म्हणतो आपण, त्या तत्त्वावर चालणारी एकच संस्था असेल असं मला वाटतं. बाकी आपण संस्था पाहतोय त्यांच्यामध्ये कुटुंबशाही आली, घराणेशाही आली, मग मित्रमंडळीशाही म्हणूया त्याला पण, अशा लोकांना घेऊन त्या संस्था चाललेल्या असतात. एकाधिकारशाही कित्येक ठिकाणी असते. कुठल्याच संस्थेने आज बघायला हरकत नाही. यांचे 6,005 कोटी 5,000-6,000 कोटी रिकॉर्ड झालेले आहे. ते सगळे एकाधिकारशाही चाललेलं असतं. एक मनुष्य असतो तो आवडत येत असतो आणि त्यामुळे संस्था चालत असते. पण मला अभिमान वाटतो तुम्हाला, आपली भारतीय देशाची संस्कृतीसुद्धा आपण पाहतो डेमोक्रेसीवर अवलंबून. भारत देशाला संघटना आपल्याला संविधान निर्माण करून दिलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक भारतीयाला अधिकार दिलेला आहे.
आणि त्या अधिकाराचं आपण सर्वांनी महत्त्व जाणतो म्हणून भारत हे जगामध्ये श्रेष्ठ झालेलं आहे. आणि ते तर आमच्या संस्थेमध्ये मी पाळत आहोत, आम्ही सर्वजण पाळत आहोत. पण मला असं वाटतं की आम्ही संस्था त्या पद्धतीने चाललेली आहे, प्रगती साधतोय. अजूनही आमचं फार मोठं स्वप्न आहे. या भागामध्ये आम्हाला निर्णय संस्था जर सुरू करायचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, आपण एज्युकेशन संस्थेमध्ये दुसरं प्रवेश करतोय. PU कॉलेज म्हणा, एखादं फार्मसी कॉलेज म्हणा, आयुर्वेदिक कॉलेज म्हणा, यामध्ये सुद्धा आम्हाला प्रगती साधायची आहे. आणि मल्टी स्टेटमध्ये सुद्धा मी थोडंसं प्रयत्न करतो आहे. ते पण कुठे जर साथ देतात फारच चांगलं होईल. कारण काम करायची आमच्याकडे शक्ती आहे, आमची इच्छा आहे, पण ते त्याला मार्ग थोडा आपण करून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि परत एकदा मी माझ्या सर्व मंडळातर्फे माझ्या महिला स्टार आमच्या कार्यक्रमाच्या सुद्धा परत एकदा तुमच्या सर्वांचं अशा या सभेला तुम्ही आला, मनापासून आभार मानतो. आणि असं सहकार्य आणि वार्ताहर मला वाटतं की आमच्या फार मोठं सहकार्य तुमचा मला आत्तापर्यंत मिळालेलं आहे. तर तुम्ही आमच्या बरोबर आहात म्हणून तर मी इथं पण प्रगती साध्या आज आजचा जमानाच तसा आहे की तुम्ही जर आपली चांगल्या पद्धतीने ॲडव्हर्टाईज होत नसली तर संस्था मागे पण पडू शकतो. पण आमचं कामच चांगलं असल्यामुळे कामचं तुम्ही आपोआपच त्याची प्रसिद्धी पण त्या पद्धतीने देता. मला वाटतं त्याचं सर्व फळ आपल्याला आज मिळतं आहे. अजूनही पुढं जे अजून कॉम्पिटिशन फार मोठं आपल्याला करायचं आहे. आणि मला खात्री आहे की आपण त्या परिस्थितीत पोचू आणि या भागामध्ये नावाजलेली संस्था असं या संस्थेचं नाव आपण करूया. म्हणजे सहकार्य मला आत्तापर्यंत सर्वांना फार चांगल्यापर्यंत मिळालेलं आहे. असंच आपल्या सर्वांना एकमेकांना सहाय्य आम्ही महत्त्वाचं सांगायला हा की नाही, एक फॅमिली म्हणून आम्ही संस्था चालवतो, कुटुंब या नात्याने आमची संस्था चालवली जाते. हे सगळे मी माझे स्वतःचे भाऊ म्हणतो, या सगळ्या माझ्या बहिणी असल्या आणि स्टाफ म्हणजे माझे लहान भाऊ आहे सगळेजण. अशा पद्धतीने आम्ही संस्थेचं वातावरण निर्माण केलेलं असतं आणि या पद्धतीने संस्था चालवली. त्याचं फळ आपण पाहतोय. असं जर मग सर्वांनी पुढे जाऊया असं सांगून माझे 2 शब्द